एक बाबा त्यांचा प्रशंसा आपण करतो की बाबा चांगलं काम केल्यामुळे, आणि ते काय त्यामुळे मी ते केलं. ते म्हणजे मला सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मराठी हा आमचा श्वास आहे, हिंदुत्व आमचा खरं म्हणजे आत्मा आहे. आणि यामध्ये मराठीबद्दल जे काही टीका करण्याचं काम जे लोक करतायत, खरं म्हणजे मी काय याच्यावर जास्त भाष्य करू इच्छित नाही, परंतु जिनके घर शीशे के होते वो दूसरों के घर पर पत्थर नहीं फेका करते. एक फक्त उदाहरण तुम्हाला मी दाखवतो, ते तुम्ही बघून घ्या. आगे चलो हम साथ हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. हे एक झालं. अब आगे चलो हम साथ हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. एक मिनिट थांब. अब आगे चलो हम साथ हैं. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय गुजरात. हे एक झालं. आता एक पत्र आहे बघा, हे आता ती उभाटा आहे त्यांच्या अधिकृत पेजवर आहे आणि गुजराती भाषेतच आहे. त्यामुळे त्याच्यामध्ये काय म्हटलंय ते बघा. त्यांचं शिवसेना आताची उभाटा त्यांच्या अधिकृत ह्याच्यावर पत्र आहे, ते वाचाव. तो वाच ना. उद्धव ठाकरे आपला. बरोबर आहे. हे कोणाचं पेज आहे? हा तर त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे. आता मी का वाचू का नको मला वाटत माहीत नाही, पण तुम्ही दाखवा ना, सांगा. हां सांगा ना, बोलून दाखवा ना, रीड करा ना. हे घ्या. हां. सेना संघटक हेमराज शहाना. अरे हे वरचे वाट. मुंबईमा जलेबी आणि फाफडा, उद्धव ठाकरे आपडा, असं कोणाचं आहे? हे शिवसेनेचं अधिकृत पेज आहे, उबाटाचं आताचं. बरोबर. त्यानंतर आणखी एक घ्या. हे काय? हा काय? बरोबर. हे कोणाचं आहे? आणि त्यामुळे बघा कसं आहे, ह्याच्यामध्ये एकच आहे. गुजरात पाकिस्तान आहे का? पहिली गोष्ट, गुजरात पाकिस्तानमध्ये आहे का? खरं म्हणजे तुम्ही निवडणुकीमध्ये पाकिस्तानी झेंडे नाचवले तेव्हा मराठी कुठं गेलं होतं? मराठी प्रेम कुठं गेलं होतं? आमची नाळ आहे या मातीशी जुळलेली आहे. खरं म्हणजे आमची नाळ या मातीतच पुरलेली आहे. त्यामुळे मराठीच्या बद्दल आम्हाला शिकवण्याची आवश्यकता नाही. आम्ही मराठी मातीशी जुळलोय, इथंच आम्ही काम करतो, सुट्याही इथंच घालवतो आम्ही. त्यामुळे मी तुम्हाला सांगतो की यामध्ये बिलकुल जे काही त्यांनी केलं हे सगळं ते मतांसाठी केलेलं आहे. पण मी जे बोललो ते केवळ आणि केवळ या ठिकाणी त्या समाजाने त्या ठिकाणी सर्व पुण्यातल्या लोकांसाठी काम केलं म्हणून त्यांची प्रशंसा केलेली आहे. बाकी याच्यामुळे पण सगळ्यात आधी मी जय हिंद म्हणालो, जय महाराष्ट्र म्हणालो. ही दोन वाक्य माझ्यासाठी जे आहे म्हणजे आम्ही मगाशी म्हटल्याप्रमाणे मराठी आमचा श्वास आहे आणि हिंदुत्व आमचा आत्मा आहे, जीव की प्राण आहे. त्यामुळे हे आता जे काही चालू आहे हे सर्व राजकारण जे हे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून जे काही चाललंय त्याच्यावर मी आज काय भाष्य करत नाही. फक्त मी एवढंच सांगतो की याची दखल जी आहे ही देखील आपण घ्या आणि हे प्रश्न देखील
हे जे दाखवलं हे प्रश्न तुम्ही समोरच्या व्यक्तीने विचारले पाहिजे. त्याच्यावरनं संजय राऊत यांनी तुमचं थेट कनेक्शन रमेश शहाशी जोडलं की शहा सेना म्हणून तुम्हाला डिवचण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे, त्याच्यावरच त्यांनी प्रेस कॉन्फरन्स केली. आता मी आज काय बोलू इच्छित नाही. ही शिवसेना आहे, हिंदुहृदय बाळासाहेब ठाकरे आनंदीगे साहेबांच्या विचारांची शिवसेना आहे आणि या शिवसेनेला या महाराष्ट्रातल्या जनतेने राजमान्यता दिलेली आहे, शिक्कामोर्तब केलेला आहे, धनुष्यबाण दिलेला आहे आणि जनतेच्या न्यायालयात जे म्हणाले आम्ही जनतेच्या न्यायालयात जाऊ, ज्यांनी निवडणूक आयोगावर आक्षेप घेतला, सगळ्यावर आक्षेप घेतला, न्यायालयावर आक्षेप घेतला, जनतेच्या न्यायालयामध्ये गेल्यानंतर देखील आता आम्हाला 75% मतं शिवसेनेला मिळालेली आहेत, उबाटाला 20% मिळालेली मतं आहेत. त्यामुळे खरी शिवसेना कुणाची आहे आणि कोण कुठल्या शिवसेनेचा आहे हे सांगण्याची आवश्यकता नाही. महाराष्ट्रातल्या जनतेने यामध्ये शिक्कामोर्तब